Hello everyone. Up till now we have learned the page layout menu of this Word. Then we are going to learn references for this lecture. आपण लास्ट लेक्चर मध्ये पेज लेआउट पर्यंत सर्व जे काही इम्पॉर्टंट मेन्यूज आहेत, जे काही ऑप्शन्स आहेत ते बघितलेले आहेत. आज आपण रेफरन्स पासून स्टार्ट करणार आहोत. सो रेफरन्स ही जी टॅब आहे ती चौथी टॅब आहे वर्ड मध्ये. देन त्याच्यामध्ये आपण जनरली जे रिसर्च पेपर लिहितो त्या रिसर्च पेपर मध्ये ऍड करण्यासाठी ज्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल करून दिसतील. सो इट स्टार्ट्स विथ फर्स्ट पॉइंट दॅट इज टेबल ऑफ कंटेंट. सो आपण क्लिक करून बघूया. सो टेबल ऑफ कंटेंट इज लाईक दिस. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथे ऑप्शन दिसणार आहेत. देन इथे दुसरा एक ऑप्शन आहे इन्सर्ट फुटनोट. इन्सर्ट फुटनोट म्हणजे काय, हे जर पेज असेल तुमचं तर पेजच्या एंडला तुम्हाला फुटनोट ऍड झालेली दिसेल आणि ह्याचा रेफरन्स तुम्हाला इथे ऍड झालेला दिसेल. फॉर एक्झाम्पल मी जर इथे नेक्स्ट लाईनला क्लिक केलं आणि अगेन मी इन्सर्ट फुटनोट म्हटलं तर इथे सेकंड फुटनोट येईल ॲज वेल एज इथे मला सेकंड रेफरन्स येईल. सो या पद्धतीचा रेफरन्सिंग तुम्हाला इथे दिसेल. आता इथे मी जर 2 ला माऊस पॉइंटर दिला, देन 2 च्या माऊस पॉइंटरला जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक रिस्पेक्टिव्ह फुटनोटचा इथे एक ऑप्शन येतोय, आयकॉन येतोय. सो तुम्हाला ती रिस्पेक्टिव्ह फुटनोट तुम्हाला खाली अवेलेबल. सो अशा पद्धतीने तुम्हाला फुटनोट्स ऍड करता येतात ॲज वेल एज एंड नोट हवी असेल. म्हणजे तुम्ही त्याच्यात टाईप केलं असाल अँड त्याच्या खाली जर तुम्हाला काही नोट्स लिहायचे असतील तर यू कॅन ऍड इन्सर्ट एंड नोट लाईक दिस. सो एंड नोट ही तुमच्या करंट कंटेक्स्ट, करंट डेटा जो तुमचा आहे, करंट कंटेंट आहे त्याच्या खाली येते. वेअरएज फुटनोट ही तुमच्या पेजच्या बॉटमला येते, पेजच्या ऍक्च्युली फुटरला येते. सो अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते वापरू शकता. आणि इथे सायटेशन आहे. सायटेशन म्हणजे काय, जर तुम्ही दुसरा कुठला पेपर वापरला असाल, दुसरा काही बुक वापरला असाल, जर्नल वापरले असाल, वेबसाईट वापरली असाल, व्हॉट एव्हर इट मे बी, सो ती रिस्पेक्टिव्ह जी काय तुम्ही सोर्स वापरताय त्याचा तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कंटेंट वापरता येतो, तुम्हाला इथे ऍड करता येतो. सो ह्याच्यामधनं तुम्ही ते ऍड करू शकता. देन कॅप्शन जर तुम्हाला हवं असेल, कॅप्शन ऍड करू शकता फिगरला किंवा टेबलला किंवा तुमच्या पॅराग्राफला लाईक दिस. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते कॅप्शन ऍड झालेलं दिसेल. देन टेबल ऑफ फिगर्स पण तुम्हाला ऍड करता येतं, क्रॉस रेफरन्सिंग ऍड करता येतं. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या जनरली रिसर्च पेपरला रिक्वायर्ड असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या रेफरन्स या टॅब मध्ये दिसतील. देन आपण एक सेकंड टॅब बघूया, दॅट इज मेलिंग टॅब. आता मेलिंग टॅब ही जनरली आपण मेल मर्ज साठी जास्त यूज करतो. सो तुम्हाला मी एक मेल मर्ज एक करून दाखवतो, मेल मर्ज. देन तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कळतील. आता याच्यासाठी तुम्हाला एक फाईल क्रिएट करावी लागेल लाईक दिस. जशी मी एक्सेल मध्ये सिंपल फाईल केलेली आहे. 2 कॉलम तयार केलेत, एक म्हणजे नेम आणि दुसरा आहे ईमेल आयडी. नेम मध्ये सगळी मी बेसिक नेम्स दिले आहेत. इथे 3 स्टुडंटची नाव आहेत असं आपण कन्सिडर करूया. वेळेला इथे 3 ईमेल आयडी दिलेत, एबीसीचा ईमेल आयडी, पीक्यूआरचा ईमेल आयडी आणि एलिमेंटचा ईमेल आयडी. सो अशी एक मी फाईल तयार केली आहे की जिचं नाव काय एक्सेल डेटाबेस आहे आणि ती मी फाईल इथे डेस्कटॉपवर सेव्ह केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. आता ही जी फाईल आहे ती ऍक्च्युली आपल्या इथून ऍड करायची आहे लाईक दिस. सिलेक्ट रेसिपियंट फर्स्ट अप्लाय करायचं आहे. देन यू हॅव टू यूज एक्झिस्टिंग लिस्ट. देन आपली जी फाईल आहे ती डेस्कटॉपवर सेव्ह आहे. सो इथे डेस्कटॉपवर तुम्हाला ती अवेलेबल मिळेल. सो डेस्कटॉप मध्ये जा. देन डेस्कटॉप मध्ये ती एक्सेलची फाईल आपल्याला अवेलेबल मिळेल. तिला सिलेक्ट करा आणि ओपन म्हणा. ओपन केलं की त्यात शीट असतात, शीट 1, शीट 2, शीट 3. त्यात आपल्याला शीट 1 सिलेक्ट करायची आहे. शीट 1 मी क्रिएट केली, सिलेक्ट केली आणि ओके म्हटलं. आता जेव्हा मी शीट 1 सिलेक्ट करतो तेव्हा ह्या सगळे जे ऑप्शन्स आहेत ते इनेबल तुम्हाला झालेले दिसतील. इनिशियली ते जो पण आपण डेटाबेस सिलेक्ट करत नाही तो पण इनिशियली ते इनेबल होत नाही. सो आता मी 2 गोष्टीत लिहितो, एक म्हणजे नेम, दुसरं लिहितो मी ईमेल. आता मी काय करतो, जे नेम आहे त्याच्या पुढे इन्सर्ट मर्ज फील्ड म्हणतो. इन्सर्ट मर्ज फील्ड केलं की जे आपण 2 फील्ड तिथे सिलेक्ट केल्या होत्या, दॅट इज नेम अँड ईमेल, टाईप केल्या होत्या, त्या सगळ्या फील्ड्स तुम्हाला इथे दिसतील. 10 फील्ड्स असतील तर 10 फील्ड्स तुम्हाला इथे दिसणार आहेत. सो वी आर गोइंग टू सिलेक्ट दीज 2 फील्ड्स. सो आता नेमच्या इथे मी कर्सर ठेवतो, इन्सर्ट मर्ज फील्ड
देन मी नेमला क्लिक केलं. आता इथे प्रिव्ह्यू रिझल्ट नको म्हणूया. देन नेक्स्ट आहे इन्सर्ट मर्ज फील्ड ईमेल. सो आतापर्यंत तुम्हाला इथे दोन ज्या फील्ड्स आहेत त्या इन्सर्ट झालेल्या दिसतील. आता ऍक्च्युली तुम्हाला इथे डेटा दिसतोय का, तर डेटा तुम्हाला डायरेक्टली इथे असं दिसणार नाही. जर तुम्हाला डेटा बघायचा असेल तर यू हॅव टू क्लिक ऑन प्रिव्ह्यू रिझल्ट. सो जेव्हा मी प्रिव्ह्यू रिझल्टला असा क्लिक करेन तेव्हा मला त्या एक्सेल शीट मधला जो काही डेटा आहे तो इथे अवेलेबल करून मिळेल. जर मला पुढचा डेटा बघायचा असेल तर यू हॅव टू क्लिक ऑन दिस नेक्स्ट रेकॉर्ड बटन. सो अशा पद्धतीने तुम्ही सर्व रेकॉर्ड्स बघू शकता. आता याच्या पुढे काही रेकॉर्ड्स नाही आहेत, सो 3च रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळतील. सो अशा प्रकारे तुम्ही नेव्हिगेशन करू शकता. जर मी समजा इथे अजून एखादा रेकॉर्ड ऍड केला like this XYZ, like this, then मी ते जर नेक्स्ट ला क्लिक केली तर इथे ते लगेच रिफ्रेश होत नाही. ओके, जो पण आपण ही फाईल सेव्ह करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. सो मी ती फाईल सेव्ह करतो लाईक दिस, फाईल सेव्ह ॲज नेम अँड मेल मर्ज. आता मी फाईल सेव्ह केले, क्लोज करतो ही फाईल अँड मी फाईल पुन्हा ओपन करतो. सो ओपन केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल की मेलिंग मध्ये सिलेक्ट रेसिपिएंट, यूज एक्झिस्टिंग, देन यू हॅव टू गो टू दिस एक्सेल डेटाबेस, देन शीट 1, देन प्रिव्ह्यू रिझल्ट्स. तुम्ही नेक्स्ट केलं तरी ऑटोमॅटिक ते मला मगाच्या ज्या 2-3 रेकॉर्ड मी ऍड केले ते ऍड झालेले दिसतील. सो अशा पद्धतीने तुम्ही कुठचाही एखादा लेटर, एखादी नवीन गोष्ट मेल मर्ज करू शकता. आता इथे तुम्हाला प्रिंटिंगसाठी पण वेगवेगळे अवेलेबल ऑप्शन्स आहेत. रिसिपेंट्स पण वेगवेगळे चेक करता येतात किंवा वेगवेगळ्या फील्ड्स मॅच करता येतात. ऍड्रेस एखादा टाकता येतो. सो ऍड्रेस पण तुम्ही असा वेगवेगळा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एन्व्हलप अशा पद्धतीने तुम्हाला तयार करता येतं. लाईक दिस, तुम्हाला डिलिव्हरी ऍड्रेस टाकता येतो, रिटर्न ऍड्रेस टाकता येतो. फॉर एक्झाम्पल मी दाखवतो डेमो डिलिव्हरी ऍड्रेस अँड रिटर्न ऍड्रेस असं मी लिहिलं तिथे. लाईक दिस, अशा पद्धतीने तुमचं ते एन्व्हलप ऍड झालेलं तुम्हाला दिसेल. दिस इज युअर एन्व्हलप, दिस इज युअर ऍक्च्युअल कंटेंट, ऍक्च्युअल मॅटर. सो असा एन्व्हलप तुम्ही डायरेक्ट प्रिंट केलं तरी तुमच्या समोर ते प्रिंट येऊ शकते. दिस इज ऑल अबाउट मेलिंग मेन्यू ऑर यू कॅन से मेल मर्ज. आपण आता शिकलो. नेक्स्ट फील्ड इज रिव्ह्यू. आता आपण एक सुद्धा इथे स्पेलिंग मिस्टेक करूया. नेम असं मी स्पेलिंग आपण जनरली लिहितो नेम्स, असे 2 मी शब्द लिहिलेत. आता स्पेलिंग अँड ग्रामरला मी समजा क्लिक केलं तर मला इथे NAMEF हे जे मी रॉंगली टाईप केलंय ह्याला ऑटोमॅटिक सजेशन येतं बघा, नेम किंवा नेम्ड किंवा नेम्स. सो जर मी इथे नेमला क्लिक केलं, चेंज म्हटलं तर इथे नेम्सच्या ऐवजी चेंज होऊन तिथे नेम्स येत. इथे मी रिटर्न आलंय, त्या रिटर्नचं स्पेलिंग त्यांनी सजेस्ट केलंय की रिटर्नचा R कॅपिटल असावा. चेंज म्हटलं तर चेंज होईल आणि इग्नोर म्हटलं तर इग्नोर केलं जाईल. आणि अशा पद्धतीने तुमचं स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लीट असं इथे मॅच झालेलं आहे. याचा अर्थ तुमच्या टोटल डॉक्युमेंटमध्ये आता स्पेलिंग अँड ग्रामरच्या कुठल्याही प्रकारचे मिस्टेक नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग अँड ग्रामर पण चेक करू शकता. देन हे रिसर्च आहे. रिसर्च हा मुद्दा असा आहे की तुम्हाला एखादी गोष्ट रिसर्च करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी जर समजा पीपल या नावाने सर्च केलं आणि तुमचं जर इंटरनेट कनेक्ट असेल या वर्डशी, देन यू विल गेट सम डेटा लाईक दिस. हा बघा, तुम्हाला इथे राईट साईडला डेटा दिसतोय आणि हा जो डेटा आहे तो तुम्हाला तुमच्या रिसर्चच्या डॉक्युमेंटमध्ये यूज करता येऊ शकतो. आता हा एक भाग झाला दॅट इज रिलेटेड टू रिसर्च. सेकंड आपण भाग बघूया दॅट इज थिसॉरस. थिसॉरस इज लाईक दिस. तुम्ही समानार्थी शब्द वगैरे बघितले असाल किंवा साधारण जे टेंटेटिव्ह शब्द असतात, सो ते सगळे शब्द तुम्हाला इथे अवेलेबल करून मिळतात. सो फॉर एक्झाम्पल मी जर इथे पीपल टाईप केलं असेल तर पीपल रिलेटेड जे सगळे शब्द आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. दिस इज यूज ऑफ थिसॉरस. देन वर्ड काउंट. आता ह्या टोटल ह्या पेज मध्ये किती नंबर ऑफ पेजेस आहेत, किती नंबर ऑफ वर्ड्स आहेत, किती कॅरेक्टर्स आहेत विथ स्पेस अँड विदाउट स्पेस, पॅराग्राफ्स किती आहेत, लाईन्स किती आहेत, हा सगळा तुम्हाला जो समरी आहे, रिपोर्ट आपण जो म्हणतो तो सगळा समरी रिपोर्ट तुम्हाला इथून अवेलेबल करून मिळतो. आता
आता इथे तुम्हाला बघा, इथे क्लिक केलं तरी पण इथे क्लिक केलं तरी पण तुम्हाला हा जो रिपोर्ट आता आपण बघितला तो तुम्हाला बघायला मिळू शकतो. सो अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग अँड ग्रामर किंवा थिसॉरस हे सगळे गोष्टी वापरू शकता. नेक्स्ट इज व्ह्यू. आता व्ह्यू मध्ये हा जो बाय डिफॉल्ट तुम्हाला दिसतोय व्ह्यू, जसं आपला वर्ड फाईल बघायचे, जसं आपल्या वर्ड डॉक्युमेंट जे बघायचं आहे ते कसं बघायचं आहे ते आपल्याला ह्या व्ह्यूज वरून कळतं. त्याचा पहिला आपण बघूया प्रिंट लेआउट. सो प्रिंट लेआउट इज लाईक दिस. ओके, सो हा प्रिंट लेआउट होता की ज्याच्यामध्ये आपण जसं रेग्युलर आपण वर्ड फाईल बघतो, दॅट इज युअर प्रिंट लेआउट. फुल स्क्रीन रिडिंग करायचं असेल तर तुम्हाला इथे फुल स्क्रीन रिडिंगला क्लिक करावं लागेल. अँड फुल स्क्रीन रिडिंग म्हणजे काय, तर थोडक्यात तुमच्या समोर जसं की स्क्रीन असते ती सगळी युटिलाइज केली जाते आणि तुम्हाला तुमची वर्ड फाईल शो केली जाते. त्याच्यात पण वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स इथे तुम्हाला दिसतील की जी जनरली आपल्याला ह्याच्यात वापरायची असतात. देन नेक्स्ट इज वेब लेआउट. वेब लेआउट इज लाईक दिस. जसं तुम्हाला वेबसाईट दिसते, वेबसाईटचा आउटपुट दिसतो तुमच्या ब्राउझरमध्ये. सो त्या पद्धतीचा लेआउट तुम्हाला इथे दिसणार आहे. नेक्स्ट व्ह्यू इज आउटलाईन. जसे तुम्हाला आउटलाईन बघायची असेल त्या पद्धतीचा तुम्हाला इथे व्ह्यू दिसतो. देन नेक्स्ट इज ड्राफ्ट. सो ड्राफ्ट व्ह्यू पण तुम्हाला इथे या पद्धतीने दिसू शकतो. हे तुम्हाला झूम इन झूम आउट करता येऊ शकतं. इथून तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता. हे बघा, आपण पुन्हा एकदा प्रिंट लेआउटला येऊ. प्रिंट लेआउट मध्ये तुम्हाला आता अजून एक गोष्ट जाणवेल की इथे आपण जे बघतोय दॅट इज ही मार्जिन सोडलेली आहे. आपण जी लेफ्ट मार्जिन किंवा समाज म्हणतो ती ही लेफ्ट साइडला सोडलेली आहे, वेअर ॲज टॉपला तुम्हाला इथे मार्जिन ही सोडलेली आहे. बरं, हे आता दोन्ही मार्जिन ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्या आपण कशा थ्रू बघू शकतो, तर विथ द हेल्प ऑफ रुलर. सो रुलर जर मी हाईड केला तर ते मार्जिन्स इथल्या ज्या आहेत त्या हाईड केल्या जातात, सो केल्या जात नाहीत. सो इथे तुम्हाला दिसणार नाही. सो अशा पद्धतीने आपण जनरली या सगळ्या गोष्टी करतो. देन इथे ग्रीड लाईनचा एक पॉइंट आहे. ग्रीड लाईन्स मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अशा टेबल लाईक फॉर्मॅटमध्ये दिसतात, रोज अँड कॉलम्स फॉर्मॅटमध्ये दिसतात. सो तुम्हाला एखादी पोझिशन जर प्रॉपरली सेट करायची असेल, इमेजची किंवा व्हिडिओची, ऑडिओची किंवा टेक्स्ट असेल, ग्राफ असेल, चार्ट असेल, सो तुम्हाला ती रिस्पेक्टिव्ह पोझिशन ग्रीड लाईन्स थ्रू बरोबर मॅनेज करता येते. मग अशी म्हटल्याप्रमाणे झूम इन झूम आउट करू शकता. बाय डिफॉल्ट असतं 100%. सो लाईक दिस तुम्हाला 100% दिसेल. अजून वाढवायचं असेल तुम्ही इथे 200 करू शकता लाईक दिस. और तुम्ही हे मॅनेजमेंट इथून पण करू शकता लाईक दिस. देन ॲट अ टाइम तुम्हाला 1 पेज बघायचं असेल तर 1 पेज, 2 पेज बघायचे असेल तर 2 पेज, असं आपण बघू शकतो. देन इथून तुम्ही न्यू विंडोला क्लिक केलं की एक नवीन वर्डची विंडो अशीच सेम ओपन होईल. हे बघा, ह्या दोन सेम विंडो आपल्या इथे ओपन झालेल्या तुम्हाला दिसतील. इथे तुम्ही स्प्लिट पण करू शकता लाईक दिस. इथे क्लिक केलं की स्प्लिट होईल ती विंडो इनटू अनदर पेज. सो अशा पण तुम्हाला स्प्लिट करता येतात. देन तुम्हाला स्विच विंडो करायची असेल तर बघा, ह्या दोन्ही फाईल तुम्हाला ॲट अ टाइम स्विच करता येऊ शकतात. सो स्विचिंग पण तुम्हाला इथून अवेलेबल आहे. 2 फाईलमध्ये ॲट अ टाइम तुम्ही स्विच पण करू शकता. सो अशा पद्धतीने वर्ड मधले आपण बऱ्यापैकी सगळे मेनूज आपण आता कव्हर केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली परफॉर्म करून बघा. देन इथे तुम्हाला एक गोष्ट शेवटी सांगतो, दॅट इज तुम्हाला ही वर्ड फाईल सिक्युअरली स्टोअर करायची असेल, पासवर्ड देऊन प्रोटेक्ट करायची असेल, तर इथे प्रोटेक्ट डॉक्युमेंट नावाचा एक ऑप्शन आहे. फाईलमध्ये प्रोटेक्ट डॉक्युमेंट अँड त्याला इनक्रिप्ट विथ पासवर्ड करा. इनक्रिप्ट विथ पासवर्ड करून तिथे तुम्ही पासवर्ड टाईप करा. आता इथे 1 2 3 टाईप केलाय, ओके म्हणा. पुन्हा रिएंटर पासवर्ड करायला सांगितलं 1 2 3 तो टाईप करा, ओके म्हणा. म्हणजे तुमची ही जी फाईल आहे ती विथ द हेल्प ऑफ पासवर्डच ओपन होईल. तुम्हाला एकदा शो करतो, सेव्ह करूया. आता ही ऍक्च्युली फाईल आपण स्टोअर केली आहे इथे. सो जेव्हा मी फाईल ती ओपन करेन, इट विल आस्क फॉर युअर पासवर्ड. सो तुम्ही 1 2 3 पासवर्ड प्रॉपर टाकला तरच ती फाईल ओपन होईल, अदरवाईज ती फाईल ओपन होणार नाही. सो दिस इज द सिक्युरिटी बिहाइंड युअर वर्ड फाईल. सो मी जर प्रॉपरली पासवर्ड टाकला तरच ती फाईल ओपन केली जाईल लाईक दिस. सो होपफुली तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. एकदा प्रॅक्टिस करून बघा आणि काही डाऊट्स असतील तर मला इथे पोस्ट केल्यात तरी चालतं. थँक्यू.